नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि आज सकाळी सकाळी ट्रॅक्टर आलेले सारे ओढून घ्यायचेत आपल्याला. त्यासाठी तर साहेबांचं जेवण चालू होतं, तेवढं ट्रॅक्टर आलं, त्याच्यामुळं ताट असंच घेऊन आलेले आहेत रानामध्ये. तर आपल्याला मेथी घास टाकायचा आणि दिवाळीनंतर थंडी जाणवायला लागली की मेथी घास टाकला जातो. आता नोव्हेंबर महिना चालू आहे आणि एकदम कडाक्याची थंडी पडलेली, तर मेथी घास टाकण्याची हीच योग्य वेळ आहे. म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीपर्यंत टाकला जातो मेथी घास. तर आपल्याला मेथी घास टाकायचा इथं. आणि मेथी घास पेरला पण जातो, बी ते जे कांद्याचं पेरणी यंत्र असतं ना, त्यांनी पेरला पण जातो, पण आपल्याला हातानेच टाकायचं आहे. तर हे छोट्या ट्रॅक्टरने हे सारे ओढून घ्यायचे चालले. छोटे छोटे सारे मस्त असे पडतात. वरिंबी भरपूर असं माती वरिंबाला पण, आणि खाली पण भुसभुशीत अशी माती भरपूर आहे. आपण बैलांनी ट्रॅक्टरने रोटर मारून परत बैलांनी एकदा पाळी हे घालून व्यवस्थित असं रान झालेलं आहे. आणि जिथं कुठं काही थोडंसं चढ काही असेल ते पाठ हे ओढून आपण खोऱ्याने परत अजून एकदा व्यवस्थित करून घेऊ. आणि नंतर मग आपण मेथी घासाचं बी टाकू. आणि वाफे केले जातात, पण आपल्याला डायरेक्ट ह्या कडीची त्या कडीला असे साऱ्यामध्येच आपल्याला मेथी घास टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने हे सारे